शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाने हा जो चषक इथे जरीमरी मैदान ना खारकर आळी 13 वर्ष हा चषक इथे खेळवला जातो. बाजूला दिगे साहेब अजरामर व्यक्तिमत्व या महाराष्ट्राच्या आपल्या हृदयातलं ठाणेकरांची शान. आजही आपण त्यांचं स्मरण रोज करतो आणि मला आनंद झाला की मी इथे आज आलो क्रिकेटच्या सामन्याच्या निमित्ताने. आणि 2 महत्वाच्या गोष्टी आपण केल्या. क्रिकेट आहेच पण आसिफ बावळेंचा सत्कार केला. खरी मॅच त्याने त्या दिवशी मानवतेची जिंकली. तुझ्याने म्हणतात 35 विकेट वाचवल्या. 35 लोकांचे प्राण त्या आसिफने वाचवले. समुद्रात खवळलेला समुद्र बोट बुडाली. त्याने समुद्रात गोडी मारली. लहान मुलं वाचवली, वृद्ध वाचवले, स्त्रिया वाचवल्या. त्याच्यामुळे आसिफचं आपण इथे केवळ कौतुक केलं. काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे साहेबांनाही त्याचं कौतुक केलं. मातोश्री त्यानंतर दुसरा चोराला पकडणारा चेतन चौधरी आमचा शाखा प्रमुख, तो सैफ अलीचा चूर सुद्धा ठाण्यात पकडला. ठाण्यातले दिवाळी मुंबईत पकडू. असं पण एक खास चांगली मॅच मला पाहता आली. क्रिकेट कधी पाहतो, जवळजवळ पाहत नाही. पण 3 षटकाची मॅच होती, ती ओव्हरची. आणि शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आपण खेळला. राजन विचारांचा आग्रह होता आपला, काही करून या. मी केरळवरून आलो आपल्याला. केरळवरून क्रिकेटला जायचंय पण तो दौरा तो मध्ये तोडला. राजन विचारे साहेबांचा एवढा आग्रह जायलाच पाहिजे. तर मी दोन्ही संघाच्या साथ खेळ पाहिला. कोण जिंकलं कोण हारलं पेक्षा दोघे आपले जिंकलेले आहेत. आणि दोघांनी मिळून आपल्याला आता पुढची मॅच ठाण्यातली जिंकायची आहे. सगळ्यांची आस्ती द्यायची आपल्याला. दोन्ही संघाचं अभिनंदन करतो, आयोजकांचं अभिनंदन करतो. आमचे जे मित्र आहेत प्रत्येक खंडेला 500 रुपये देत होते. लोक मला 500 रुपये देतात. धन्यवाद. मला खात्री आहे या ठाण्याचा सामना जरी आम्ही 2 सामने हातून गमावले असले तरी या तिसरी मॅच आम्ही जिंकणार महानगर. सगळ्यांना बरोबर नॅशनल टीम. थँक्यू. जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.